आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। बोरगाव येथील श्री अरिहंत संस्थेला आर्थिक सालात 18,32,00,000चा निव्वळ नफा। चेअरमन अभिनंदन पाटील यांची माहिती। सीमा भागातील बोरगाव येथील सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेली श्री अरिहंत ही संस्था अनेकांच्या जीवनाचे स्थान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे। बोरगाव येथील श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ठेवीदारांना चांगला परतावा आणि कर्जदारांना विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात अग्रेसर आहे। आज संस्थेची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून सध्या संस्था कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात 61 शाखांच्या माध्यमातून कार्य करत आहे। निस्वार्थ संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी वर्ग आणि विश्वासू सभासद या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात संस्थेत एकूण 1,726 कोटी ठेवी संकलित केल्या असून 18,32,00,000चा नफा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी दिली। आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे CEO अशोक बंकापुरे यांनी केलं। यावेळी चेअरमन अभिनंदन पाटील म्हणाले की अव्वल सालात संस्थेचे एकूण 32,342 सभासद, 7 कोटी 1 लाख भाग भांडवल, 110 कोटी 89 लाख निधी, 6 कोटी 17 लाख गुंतवणूक, 18 कोटी 62 लाख खेळते भांडवल असून संस्थेने सभासद व ठेवीदारांच्या विश्वासावर 1,726 कोटी ठेवी गोळा करत 1,255 कोटी इतके कर्ज देऊन चालू आर्थिक वर्षात 18,32,00,000चा निव्वळ नफा मिळवला असल्याचं चेअरमन अभिनंदन पाटील यांनी सांगत संस्थेची 11,659 कोटी वार्षिक उलाढाल असल्याचंही सांगितलं। आयोजित पत्रकार बैठकीत चेअरमन अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील, व्हाईस चेअरमन सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, अभय करोले, जयपाल नागावे, प्रल्हाद कडोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडके, बाबासाहेब अपराज, श्रीकांत वसवाडे, संदीप पाटील, शिवानंद राजमाणे, निर्मला बल्लो, अनिता मगदूम, मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहव्यवस्थापक अभिनंदन बेनाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। एन न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। स्वर्गीय दादा यांना वंदन करून आज 36वा फायनान्शियल पोझिशन मी आपल्या समोर मांडत आहे। नंबर ऑफ मेंबर्स 23,342, शेअर कॅपिटल 7 कोटी 1,36,800, फंड्स 110 कोटी 89,62,748, डिपॉझिट्स 1,726 कोटी 21,02,946, लोन्स 1,255 कोटी 19,88,735, इन्व्हेस्टमेंट अँड बँक बॅलन्स 708 कोटी 20,93,282 कोटी आणि प्रॉफिट नेट 18 कोटी 32,23,136, वर्किंग कॅपिटल 1,862 कोटी, टर्नओव्हर 11,759 कोटी 74,73,763, रिकव्हरी 95.70 आणि आमचे शाखेचे जे ब्रँचेस आहेत ते 61 आहेत। आणि सध्या आम्ही जे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 15 शाखांची आम्ही मागणी केलेली आहे ती आता सहकारी ह्याच्यात राष्ट्रीय कोऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्लीमध्ये आता अजून मंजूर झालेले नाही, पण मंजूर होतील। ते प्रपोज महाराष्ट्र ब्रांच म्हणजे कुठे कोल्हापूर रुईकर कॉलनी, पुणे सिंहगड रोड, नांदणी, इस्लामपूर, म्हैसाळ, रुई, नांद्रे, कुंभोज, माकवे, दुधगाव, विटा, सातारा, कोथरूड, पुणे, पिंपरी चिंचवड, गांधीनगर, कोथळी, सातारा, रुकडी, मिरज, तासगाव और विटा। तसंच त्याबरोबर मल्टीस्टेट गोवा राज्यामध्ये पण आम्ही विस्तार करायचा आम्ही आमचं मानस आहे। त्या पद्धतीनं आमचे सगळे आता कागदोपत्री आम्ही सगळे पूर्तता करून तेही आता या महिन्यामध्ये बहुतेक करून आम्हाला परमिशन मिळेल। त्यामध्ये आम्ही पणजी किंवा आता तिथल्या कुठल्या नजीक 2-3 तिथं शहरामध्ये आम्ही शाखा विस्तारित करणार। तसेच या ह्याच्यामध्ये आपल्या या वाटचालीमध्ये सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक जे ज्ञात अज्ञात आहेत जे आम्हाला आपल्या
आमच्यावर विश्वास ठेवून जे आमच्या संस्थेबरोबर त्यांनी व्यवहार केला त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तसंच या सगळ्या मागं हे एकटा कोणाचं नसून तर आपल्या सर्व आमचे संचालक मंडळ, त्याचबरोबर आमचे CEO बंकापुरे साहेब असतील, AGM शांतीनाथ तेरदाळे असतील, बेनाडे साहेब असतील, अभय खोत असतील, तसेच सर्व झोनल मॅनेजर आमचे जे या अचिव्हमेंट जे आम्ही टार्गेट सेट केलं होतं ते टार्गेट अचीव्ह करायला ह्या सगळ्यांचं आमचे ज्या सगळ्या सिंबॉजी स्टाफ सगळ्यांनी या मनापासून भरपूर राबले. त्यांचं पण मी या निमित्तानं कौतुक करतो व धन्यवाद देतो. बरोबर टार्गेट आम्ही जास्तीत अचीव्ह केलं होतं. त्याच्यापेक्षा आम्ही ह्या वर्षी 268 कोटीचं ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा 18 कोटींना आम्ही यावेळी जास्तीचं एकूण 268 कोटीचं जास्ती झालं मागच्यापेक्षा वाढ. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.